नमस्ते यूट्यूबर्स, मी तनुजा पाटील। मी स्वागत करत आहे आपल्या मी मराठी चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत शिधापत्रिका धारकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे। हा फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे। तो फॉर्म जर तुम्ही फिल केला नाही 30 एप्रिल 2025 ह्या तारखेपर्यंत जर तुम्ही हा फॉर्म फिल केला नाही तर तुमचं रेशन धान्य बंद होऊ शकतं। तर काय डिटेल्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नक्की शेवटपर्यंत राहा आणि चॅनलवर नवीन आला आहात तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वाच्या व्हिडिओज तुम्हाला ह्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। शिधापत्रिका धारकांसाठी अतिशय महत्त्वाची ही व्हिडिओ आहे। अतिशय महत्त्वाचा GR आहे। तर या GR मध्ये काय आहे हे आपण पाहणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकताय, अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविण्याबाबत दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी हा GR काढलेला आहे। तर ह्या GR मध्ये नक्की काय आहे ते आपण पाहणार आहोत। बरेचसे लाभार्थी अपात्र आहेत। तर जे अपात्र लाभार्थी आहेत त्यांची नावं ह्या शिधापत्रिकेमधून काढून टाकण्यात येणार आहेत। तर हे अपात्र कोण ठरणार आहे ते आपण पाहणार आहोत। त्यानंतर ह्यासाठी लागणारा एक फॉर्म आहे, तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सगळी माहिती जी आहे ते तुम्हाला या GR मध्ये दिलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता, राज्याचा जो कोटा आहे 700.16 लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यामुळे जे काही नवीन लाभार्थी आहेत त्यांना समाविष्ट करणे त्यांना शक्य होत नाहीये। त्यामुळे अपात्र, दुबार, स्थलांतरित, मयत लाभार्थी यांना काय होणार, वगळण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांना नवीन लाभार्थी जे आहेत ते जोडता यावे। जे अपात्र लाभार्थी आहेत त्यांचं रेशन धान्य बंद होणार आणि जे नवीन लाभार्थी आहेत त्यांना ह्या ठिकाणी या मोहिमेमध्ये जोडण्यात येणार आहे। ठीक आहे, तर शासन परिपत्रक काय म्हणतं ते आपण पाहतोय। तर ह्या ठिकाणी शासन परिपत्रक केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशनानुसार अपात्र शिधापत्रिकेचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत। लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रक आदेश 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे। सद्यस्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थ, केशरी व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी दिनांक 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबविण्यात यावी। सदर शोध मोहिमेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांसाठी शासनाने उपरोक्त संदर्भातील शासन निर्णयांवर विविध केलेल्या निष्कर्षावर खालीलप्रमाणे कार्यवाही करावी। तर बघा, कार्यवाही काय आहे ते आपण इथे पाहणार आहोत आता। तर सध्याच्या शिधापत्रिका धारकांकडून माहिती घेणे म्हणजे, तर इथे बघा पहिला मुद्दा आहे, राज्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकांची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करावी। दुसरा मुद्दा आहे, वरील प्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या विभागातील कार्यक्षेत्रातील रास्तभाव अधिकृत शिधावाटप दुकानदार यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत। हा फॉर्म मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तो तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, रास्तभाव दुकानदार अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानास जोडलेले शिधापत्रिका धारकांकडून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेले हमीपत्रास स्वीकृती देऊन करून अर्जदार स्वाक्षरी व दिनांकासह पोस्ट देण्यात यावी। म्हणजे फॉर्म तुम्ही दिल्यानंतर त्यांच्याकडून एक पोस्ट पावती घ्यायची आहे की आम्ही फॉर्म फिल केलेला आहे, याची आपल्याला माहिती राहावी, यासाठी तुम्हाला पोस्ट पावती घ्यायची आहे। तसेच बघा, फॉर्म भरून देताना फॉर्मसोबत शिधापत्रिका धारकांना त्यांना त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यायचे। पुरावा तर काय काय पुरावा असणार आहे, तर तुम्ही भाडे पावती देऊ शकताय, निवासस्थानाच्या मालकीचा एखादा पुरावा देऊ शकताय, तसेच LPG जोडणी क्रमांक बाबतची जी पावती आहे ती देऊ शकताय, बँक पासबुक असेल, विजेचे देयक, टेलिफोन, मोबाईल, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र, ठीक आहे, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड इत्यादी पुरावे आहेत। त्यापैकी कुठलाही एक तुम्ही पुरावा त्या ठिकाणी जोडू शकताय। बघा, ही कार्यवाही जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करायची आहे। ती पूर्ण केली तरच आपलं रेशन धान्य चालू राहणार आहे। तर वरील कार्यवाही 1 महिन्याच्या आत म्हणजे 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करायची आहे। तुम्हाला जो काही फॉर्म आहे तो फॉर्म, त्यानंतर वास्तव्याचा पुरावा जोडून तुम्हाला तो रेशन धान्याकडे द्यायचा आहे। त्यानंतर त्याची एक पोस्ट पावती घ्यायची आहे। बघा, तर आता शिधापत्रिकेची तपासणी कशा पद्धतीने होणार आहे
तर तपासणी करताना एका कुटुंबात व एका पत्त्यावर 2 शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत. म्हणजेच एका घरामध्ये जर तुम्ही 2 वेगवेगळे शिधापत्रिका बनवलेल्या असतील तर त्यामधला एक शिधापत्रिका रद्द होणार आहे. त्यानंतर पुराव्याची छाननी करताना जर संशयास्पद शिधापत्रिका त्यांना वाटली तर पोलिसांकडून सुद्धा त्याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्योदय शिधापत्रिकेमधून विभक्त झालेल्या कुटुंबास नवीन शिधापत्रिका वितरित करण्याचा वार्षिक उत्पन्नानुसार विचार केला जाणार आहे. म्हणजे जर नवीन शिधापत्रिका काढायची असेल तर तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे त्यानुसार ते ठरवलं जाणार किंवा शिधापत्रिका पात्र ठरणार की नाही. त्यानंतर विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिली जाणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात यावी असं सुद्धा या GR मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर वरीलप्रमाणे शिधापत्रिकांची तपासणी करताना ज्या कार्यालयातील खाजगी कंपन्यातील कर्मचारी कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाखापेक्षा जास्त असेल अशा कर्मचाऱ्यांकडून पिवळी केशरी रेशन पत्रिका असेल तर ती शिधापत्रिका तत्काळ अपात्र ठरवून रद्द करण्यात यावी व त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना अन्य अनुदाय शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करावी. आणि बघा, ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असणार आहे त्यांचं रेशन धान्य जे आहे ते बंद करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने याची तपासणी होणार आहे. त्यानंतर अजून काय तपासणी होणार आहे तर इथे बघा, दुबार असतील, अस्तित्वात नसलेली व्यक्ती असेल, मयत व्यक्ती असेल असे लाभार्थी सुद्धा वगळण्यात येणार आहेत. बघा, अशा प्रकारचा हा GR आहे. या GR मध्येच खाली तुम्हाला एक फॉर्म दिलेला आहे. त्या फॉर्ममध्ये राईट साईडला तुम्हाला शिधापत्रिका धारकाचे छायाचित्र म्हणजे एक फोटो लावायचा आहे. त्यानंतर तुमचं शिधापत्रिका तपासणी नमुना ह्यामध्ये तुमचं शिधापत्रिका धारकाचे संपूर्ण नाव, आडनाव पहिलं लिहायचं आहे. त्यानंतर त्यांचा तालुका, जिल्हा, वय, नागरिकत्व, व्यवसाय काय आहे तो लिहायचा आहे. व्यवसायाचा पत्ता लिहायचा आहे. शिधापत्रिकेचं तुमचं कुठलं आहे, केशरी आहे, शुभ्र आहे की पिवळं आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर तुमचा जो आवश्यक पुरावा आहे तो तुम्ही काय जोडताय ते टाकायचे. शिधापत्रिकेमधील जी व्यक्तींची नावं आहेत ती तुम्हाला इथे लिहायची आहेत. बघा, जागा नसेल तर तुम्ही खाली ती नावं लिहू शकताय आणि खाली तुम्हाला पोचपावती दिलेली आहे. ती पोचपावती शिधापत्रिके धारकांकडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हा फॉर्म होता, हे डिटेल्स होते. असा हा GR आहे, महत्त्वपूर्ण GR. हा नक्की सगळ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.